कोळी नाक्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही राजे संपूर्ण या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते। वाजत गाजत ती रॅली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयापर्यंत आता पोहोचलेली आहे आणि आता शिवाजी महाराज संग्रहालयाचं उद्घाटन देखील झालेलं आहे। कोनशिलेचं देखील या प्रमुख नेत्यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि त्यानंतर आता या संग्रहालयात दाखल होऊन जिथे ही वाघनखं ठेवलेली आहेत त्या रूम मध्ये जाऊन ते त्या वाघनखांचं देखील अनावरण करणार आहेत आणि थोड्याच वेळात त्यानंतर माध्यमांशी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलणार आहेत। सई, नेमका कार्यक्रम कसा असणार आहे? इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे? इथून पुढे आता जिथं वाघनखं ठेवलेले आहेत तिथे हे सगळं नेते जाऊन त्याचं अनावरण करणार आहेत आणि त्यानंतर संपूर्ण या पार्श्वभूमीवर झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा जो हॉल आहे तिथे संपूर्ण सातारकरांना बोलवण्यात आलेलं आहे आणि तिथे एक मोठी सभा पार पडणार आहे। आताच आपण बघू शकतो स्वतः मुख्यमंत्री आतमध्ये आलेले आहेत, देवेंद्र फडणवीस स्वतः आहेत, मोठ्या संख्येने सातारकर देखील आता या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सई, आपण पाहतो सिक्युरिटी सुद्धा तितकीच स्ट्रिक्ट ठेवण्यात आलेली आहे, पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला तगडा बघायला मिळतोय। हो, नक्कीच गेले 7 दिवसांपासून या शिवाजी संग्रहालयाला मोठा पोलीस बंदोबस्त होता आणि त्यानंतर 2 दिवसांपूर्वीच जेव्हा ही वाघनखं साताऱ्यात पोहोचली तेव्हापासूनच पूर्ण सिक्युरिटी या वाघनखांच्या सोबत आहे आणि त्यानंतरच आता या संग्रहालयाला देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। सई, त्या ठिकाणी जे नागरिक उपस्थित आहेत त्यांच्यात काय उत्साह दिसतोय, त्यांच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत? नक्कीच मोठा आनंदाचा क्षण आपल्याला बोलून दाखवलेला आहे नागरिकांनी। सातारकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले होते। तिथं रांगेत उभं राहून देखील मुख्यमंत्री असतील किंवा या संपूर्ण दोन्ही राज्यांचं देखील वाघनखं साताऱ्यात आणल्याबद्दल स्वागत करताना मोठमोठ्या विजय शिवाजी जय महाराज या घोषणा देताना देखील आपल्याला नागरिक पाहायला मिळत होते। आणि सई, सर्वसामान्यांना ही वाघनखं कधी बघता येणार आहेत, कधीपासून सुरू होणार आहे? नक्कीच आम्ही आज अनावरण झाल्यानंतर आज मोजकेच जे राजकीय नेते असतील आणि जे शिवाजी महाराजांच्या वंशज असतील तिथे वाघनखं आज पाहायला आहेत आणि उद्यापासून दुपारी 12 वाजल्यापासून सर्वसामान्यांसाठी ही वाघनखं खुली करण्यात येणार आहेत। जवळपास विद्यार्थ्यांसाठीही मोफत असणार आहेत आणि बाकी सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील 10 रुपये शुल्क या वाघनखं बघण्यासाठी आकारण्यात येणार आहे। आम्ही साई, खरं तर सातारकरांना हा मान मिळतोय, सगळ्यात पहिल्यांदा लंडनमधून ही वाघनखं साताऱ्यामध्ये येत आहेत, तर सातारकरांची त्याबद्दलची काय प्रतिक्रिया होती? जेव्हा समजलं की साताऱ्यातच पहिल्यांदा ही वाघनखं येणार आहेत तेव्हा सातारकर प्रचंड खुश झालेले होते। ही वाघनखं साताऱ्यामध्ये पोहोचलेली आहे। त्यानंतर सातारकरांमध्ये एक मोठा उत्साह होता की साताऱ्यात आल्यानंतर कशा प्रकारे स्वागत करायचं आणि किती वर्ष आपल्याला तिथे ठेवणार। मात्र प्रशासनाने सांगितले की 7 महिने आपल्याकडे पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे। साई, कार्यक्रम स्थळाला आता कितपत गर्दी बघायला मिळते? कार्यक्रम स्थळाला मोजकेच लोक आहेत आता, कारण कार्यक्रम हा शिवाजी संग्रहालय हे छोटंसं मार्ग असल्यामुळे इथे कोणाला प्रवेश नाहीये। मात्र इथला कार्यक्रम पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेचा जो ऑडिटोरियम हॉल आहे तिथे मोठी गर्दी केलेली आहे आणि तिथे मोठा कार्यक्रम पार पडणार आहे। आणि निश्चित साई, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।